सुंदर
पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी रावळे निवारून जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी रावळे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी रावळे विठोबा गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी रावळे. झालेल्या उशिराबद्दल अत्यंत नम्र पद्धतीनं अत्यंत नम्र भावना आपल्या सर्वांची क्षमा प्रार्थना करतो. यायला तसा वेळेमध्ये मी आलो होतो पण
निसर्गामुळे थोडासा मला उशीर झाला आहे. उशीर कशामुळे झाला, काय झाला हे मी आयोजकांना सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा मला यायला उशीर झाला. त्याबद्दल आपली क्षमा प्रार्थना करतो आणि आपल्याला एक वचन देतो की जास्त वेळ तुम्हाला बसून ठेवणार नाही, लवकर तुम्हाला मोकळा मी करेन, जास्त वेळ अडकून ठेवणार नाही. आपण सर्वच जण या ठिकाणी थांबलात याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कुठून कोणी गेला नाही. कीर्तनाबद्दलची आवड, भगवंताबद्दलचं प्रेम आपल्याला या ठिकाणी बसून ठेवलं त्याच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायरावो हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगामधून भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. आता काही दिवसानंतर भगवंताचा अवतार होणार. 2 दिवसानंतर भगवंताचा अवतार, रामनवमीचा दिवस. निर्गुण निराकार असणारा ब्रह्म त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध नवमी दिवशी पृथ्वी लोकावरती अवतरलं आणि जगाचा सगळा कल्याणाचा विचार केला. भगवंताचा जन्म झाल्यानंतर, भगवंताचा अवतार या ठिकाणी झाल्यानंतर झाले रामराज्य कायोने आमासी धरणे धरे पेट गाये वळल्या म्हैशी. भगवंताचा अवतार होणार. भगवान आता काही दिवसानंतर अवतरित होणार असा आजचा हा काळ. आणि माझ्या मते हा कार्यक्रमही त्या निमित्तानं असावा. आल्यानंतर चर्चा करण्यात आली नाही, पण साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे हा कार्यक्रमही त्या निमित्तानं असावा. महाराजांनी अभंगामध्ये भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा हा सगुण साकार झाला. तो उभा आहे कुठं, त्यानं परिधान काय केलंय, त्याची सत्ता काय, त्याची भक्तवत्सलता काय, त्याची व्यापकता काय, या काही मुद्द्यांचा विचार महाराज या अभंगामधून करतात. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायरावो हे. निर्गुण निराकार असणारं तत्व सगुण साकार झालं म्हणून महाराजांनी अभंगामध्ये त्या तत्वाचा विचार केलेला आहे. पहा, भगवंताबद्दलचं शास्त्राचं म्हणणं हे 2 पद्धतीनं आहे. 2 पद्धतीनं शास्त्राने देवाला आपल्या समोर मांडलंय. एक सगुण पद्धतीनं मांडलंय आणि एक निर्गुण पद्धतीनं मांडलंय. ह्या दोनही पद्धती म्हणजे हे दोनही प्रकार एकमेकांना सापेक्ष. निर्गुण आणि सगुण हे दोनही प्रकार एकमेकांना सापेक्ष. निर्गुणाच्या ठिकाणी कुठल्याही गुणांचा संबंध येत नाही. गुणरहित असणारं ते तत्व म्हणजे निर्गुण. म्हणजे ज्याच्या ठिकाणी नाव नाही, ज्याच्या ठिकाणी रूप नाही, ज्याच्या ठिकाणी काल नाही, ज्याच्या ठिकाणी प्रदेश नाही, असं कालातीत, रूपातीत, गुणातीत, नामातीत आणि देशातीत असं असणारं ते तत्व, व्यापक असणारं तत्व म्हणजे निर्गुण. आणि याच्या विरुद्ध असणारं, याला सापेक्ष असणारं म्हणजे सगुण. म्हणजे ज्याच्या ठिकाणी नाम आहे, ज्याच्या ठिकाणी रूप आहे, ज्याच्या ठिकाणी काळ आहे, ज्याच्या ठिकाणी प्रदेश आहे, देश आहे, म्हणजे नामयुक्त, देशयुक्त, कालयुक्त आणि रूपयुक्त असं ते असणारं तत्व म्हणजे सगुण. एक निर्गुण आहे, एक सगुण आहे, एक गुणरहित आहे आणि एक गुणविरहित आहे. एक गुणरहित आणि एक गुणयुक्त असं दोनही प्रकारचं स्वरूप शास्त्राने आपल्यासमोर मांडलेलं आहे. भारतीय तत्वज्ञानानुसार भगवंताचे म्हणजे देवाचे 2 प्रकारचे उपासक आहेत. परमेश्वराचे, ईश्वराचे 2 प्रकारचे उपासक भारतीय तत्वज्ञानानुसार आहेत. जे भगवंताला व्यापक मानून निर्गुण निराकाराची उपासना करतात त्यांना निर्गुणाचा भक्त मानले जातात. आणि जे भगवंताच्या सगुण स्वरूपाचं चिंतन करतात त्यांना सगुणाचा भक्त असं मानलं जातं. ज्ञान तत्वाचा आपण विचार केला तर ज्ञान तत्वाच्या दृष्टीनं भगवान हे निर्गुण निराकार आहे. पण भक्ती तत्वाचा जर विचार केला तर भक्ती तत्व भगवंताला सगुण आणि साकार असतात. भक्ती तत्वाचेच अनुयायी असणारे, भक्ती तत्वाचेच प्रचारक असणारे ज्ञानोबराय आपल्या हरिपाठामध्ये याला सगुणही म्हणतात आणि याला निर्गुणही म्हणतात. माऊली म्हणतात पहा, अव्यक्त निराकार नाही जा
समाचार हरसे भजे ज्ञानोबरांचे प्रमाण. जे संत महात्मे त्याला सगुण म्हणतात, ते संत महात्मे त्याला निर्गुणही म्हणतात. भगवंताचं सगुण स्वरूप प्रतिपादित करणारे भगवंताचं निर्गुण स्वरूपही प्रतिपादित करतात. या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक वाक्य आहे. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं की भगवंताचं स्वरूप नाही म्हणजे कसं, न तस्य प्रतिमा असते यस्य नाम महादेशः, की त्याचं स्वरूप नाही म्हणजे त्याचे स्वरूप नाही म्हणे, त्याला प्रतिमा नाही म्हणे, असं बृहदारण्यक उपनिषदाचं म्हणणं. मग काही विद्वान उठले आणि त्या विद्वानांनी आम्हाला सांगितलं की वेद तुम्हाला मान्य आहेत का नाही. म्हणे वेद आम्हाला मान्य, वेदामध्ये जे सांगितले ते मान्य आहे का नाही. वेदामध्ये सांगितलं ते आम्हाला मान्य. मग बृहदारण्यक उपनिषद जर म्हणत असेल की नतस्य प्रतिमा असती, त्याची प्रतिमा नाही, तर मग त्याची मूर्ती स्थापना करता कशाला, त्याच्या वारीला जाता कशाला, त्याचं नामस्मरण करता कशाला. अरे आहे तो निर्गुण निराकार आहे, त्याला काळ नाही, त्याला देश नाही, त्याला नाम नाही, मग उपासना करता कोणाची. बृहदारण्यक उपनिषद स्पष्ट आम्हाला सांगतो. कसं आहे जेव्हा की शास्त्रीय वाक्याचे अर्थ लावण्याच्या काही पद्धती, अर्थ लावत असताना अन्वयानंही अर्थ लावला जातो आणि व्यतिरेकानंही अर्थ लावला जातो. एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. आता प्रतिमा या शब्दाचा अर्थ काय. प्रतिमा या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रतिकृती घ्या, फोटो घ्या, मूर्ती घ्या, तत्स्वरूप घ्या. प्रतिमा या शब्दाचा अर्थ. फोटोला प्रतिमा म्हणता येईल, मूर्तीला प्रतिमा म्हणता येईल, प्रतिमा त्याला म्हणता येतं. पण प्रतिमा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की त्याच्या समान. हा प्रतिमा या शब्दाचा त्याच्या समान दुसरं कोणीही नाही हे बृहदारण्यक उपनिषदाला सांगायचं आहे. तो एकमेव व्यापक असा असणारा एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, त्याच्याशिवाय दुसऱ्या या जगामध्ये काहीही सत्य नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव न अपराह. हे दोघं वेगळे आहेत. असायला एक तत्व आहे, एक सच्चिदानंद स्वरूप आहे, ते म्हणजे ते रूप. त्याला आम्ही ईश्वर म्हणतो, त्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, त्याला आम्ही परमात्मा म्हणतो. जरी असं सांगितलेलं असलं तरी ते सांगण्याचं पाठीमागचं नियोजन, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्याच्या समान दुसरं कोणीही नाही, असायला तो एकमेव आहे हे सांगण्यासाठी म्हणून तस्य प्रतिमा असती या वाक्याचा उपयोग केला. पहा, शास्त्राने भगवंताला दोनही स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. त्या दोनही स्वरूपामध्ये कुठलाही प्रकारचा भेद नाही. जो निर्गुणामध्ये होता तोच सगुण झाला, जो सगुण आहे तोच पूर्वी निर्गुण होता. माऊलींचं या संदर्भामध्ये एक वचन, माऊली प्रमाण देतात या संदर्भामध्ये. ज्या वेळेस माऊलींच्या समोर हा प्रश्न गेला त्यावेळेस माऊलींनी उत्तर अशा पद्धतीचं दिलं की प्रश्नच विचारला देवाला. कसा प्रश्न विचारला. माऊली म्हणतात, तुझं सगुण म्हणो के निर्गुण, तुझं सगुण म्हणो के निर्गुण, तुझं सगुण म्हणो के निर्गुण,
एक गोविंद. अरे तुला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तोच आहे. जो सगुणामध्ये होता तो पूर्वी निर्गुणातलाच आहे आणि आता जो सगुण झालेला तो निर्गुणामधून निघालेलाच आहे. दोघांमध्ये भेद नाही. जो सगुण तोच निर्गुण, जो निर्गुण तोच सगुण, दोघांमध्ये भेद नाही. माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगाच्या ध्रुपदामध्ये माऊली म्हणतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता या अभंगाच्या ध्रुपदामध्ये माधव आणि विठ्ठल ही दोन नामं माऊलींनी वापरली. पण त्या नामांच्या अगोदर तो आणि हा ही दर्शक सर्वनाम वापरले. आता तो म्हणजे कोण आणि हा म्हणजे कोण? तो हा शब्द त्या निर्गुणासाठी आहे आणि हा शब्द या सगुणासाठी. तो निर्गुण, तो हा विठ्ठल. तो निर्गुणातला आता हा विठ्ठल आहे, तो निर्गुणातला आता हा माधव आहे. म्हणजे या दोन्ही प्रकारच्या माध्यमातून, दोन दर्शक सर्वनामाच्या माध्यमातून निर्गुणाचं आणि सगुणाचं ऐक्य माऊलींनी आपल्या समोर ठेवलं. जो पूर्वी निर्गुण होता तोच आता सगुण झाला. निर्गुण असणारा, गुणमुक्त असणारा गुणबद्ध होतो का? कशासाठी त्यानं गुणामध्ये यायचं? कशासाठी त्यानं बंधन स्वतःवरती लादून घ्यायची? का देशाचं बंधन लावायचं? का नामाचं बंधन लावायचं? का कार्याचं बंधन लावायचं? मुक्त असणारा बंदिस्त होतो कशासाठी? त्याची कारणे ठेवा. काही कारणासाठी तो निर्गुणामधून सगुणामध्ये येतो. सगुणामध्ये आल्याशिवाय ते कार्य त्याला पूर्ण करता येत नाही, म्हणून त्याला सगुणामध्ये यावं लागतं. कारण आहे त्याची. काय कारण आहे? चौथा अध्याय काढा भगवद्गीतेचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. हे धर्मजाताय वे युवायुगे रक्षामि. ऐसा भुवा स्वभावे अद्यसे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुलेचे आणि कैवारे मी साकारी होणे अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे निघाली. या कारणासाठी तो निर्गुणामधून सगुणामध्ये येतो. कशासाठी येतो? धर्मरक्षावया अवतार घेशे आपुल्या पाळीशे भक्तजन अंबरशे साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळले किती. ही कामं त्याला करायची असते. भक्तांचा परित्राण त्याला करायचा असतो, दुष्टांचा नाश त्याला करायचा असतो आणि धर्माची संस्थापना त्याला करायची असते. याच्यासाठी देवा तुम्ही भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये हे सांगितलं. पण नंतर जसं जसं तुम्ही भगवद्गीतेचा विस्तार जास्त करत जाता, 9व्या अध्यायामध्ये आपण येता आणि 9व्या अध्यायामध्ये तुम्ही स्वतः सांगता, पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रम ओंकार रक्षामयजुरे वच. तो विश्वश्रेयचा भरता मीचिगा पंडुसुता. मी गोसावी असे समजता जाण त्रैलोक्याच्या गतिर्भरता प्रभु साक्षे निवास शरणं सुर प्रभवः प्रलयस्थानं निधनं बीजमौल्यं. हे आपलं म्हणणं आहे. तुम्ही स्वतः हे सांगितलेलं आहे, ह्या सृष्टीला गती देणारा मी आहे, भरण पोषण करणारा मी आहे. सृष्टी प्रभाव झालेली आहे माझ्यामधून आणि सृष्टीचा प्रलय होतो तोही माझ्यामध्ये होतो. ही आपली सत्ता आपण सांगितली. महाराजांनी आम्हाला प्रमाण दिलंय. हे विश्व निर्माण झालंय कुठून? महाराज सांगतात पहा, जया पासोनी
मंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी हे महाराजांचं बोलणं. अहो विश्व तुमच्यापासून निर्माण होतं, वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता हे आपल्याबद्दलचं सांगणं. मग धर्मसंस्थापना करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तुम्ही स्वतः काय यावं? तुमच्या संकल्पानं सगळ्या गोष्टी होतात. शक्य आहे का मला सांगा? देवाने संकल्प केला तर एखाद्या भक्ताचं रक्षण होणार नाही का? अहो भगवंताच्या चरित्रातला दाखला तुम्हाला देतो. चला, भारतीय युद्ध संपलं. भारतीय युद्ध झाल्यानंतर भगवान अर्जुनाला घेऊन कुरुक्षेत्रावरती येतात आणि कुरुक्षेत्रावरती येऊन त्या मैदानाच्या मध्यभागी पडलेली एक घंटा, त्या घंटेजवळ जाऊन रथ उभा करतात आणि अर्जुनाला सांगतात की घंटा उचल. अर्जुन म्हणू लागतो, देवा आता युद्ध झालं, युद्धाचा परिणाम मिळाला, सगळं झालं, आता काय मैदान स्वच्छ करायला मला इथं बोलवलंय का? राहीना घंटा, काय बिघडलं? राहिनी त्याच्यामध्ये काय? अर्जुना तुला सांगतोय तेवढं कर. घंटा उचलायला सांगितली ना, उचल ना, बाकीचं कशाला कुठं पाहिजे तुला? उचल ती घंटा. अर्जुनाने घंटा उचलली. घंटा उचलल्यानंतर त्याच्या खालून पक्षी आणि चिमणी आणि त्या चिमणीचे पिलं आकाशामध्ये उडत उडत गेले. अर्जुनाला विचारलं, काय बघितलं? काय बघितलं का? घंटा उचलली, खालनं चिमणी आली आणि उडत गेली पिलांबरोबर. काय म्हणलं? युद्धाच्या सुरुवातीला सांगितलं होतं माझ्या भक्तांचं रक्षण मी करतो. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्योपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. ते सर्वभावेषु उदिते ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळो उद्यमाते पुनहीनो तेषामहं समुद्धरत मृत्यु संसार सागर भवामि चिरार्थ मया वेशित चेतसां देवी मितया जैसी असते तैसिया कलिकाणने कोणिया घेतला पटा. युद्धाच्या सुरुवातीला सांगितलं होतं माझ्या भक्ताचं रक्षण मी कधीही करतो आणि कसंही करतो. मग ही चिमणी आलेली. युद्धाच्या पहिल्या दिवशी चिमणी आपल्या पिलांसह या मैदानावरती. तिला काय माहिती या ठिकाणी युद्ध सुरू होणार आहे ते. अचानक पाहू लागली, माणसं गोळा झाली, रथ धावू लागली, बाणांचा वर्षाव होऊ लागला, माणसं इकडं तिकडं धावू लागली, घाबरून गेली. आता करायचं काय? एवढा मोठा जनसागर, कसं तरी वाट काढून मी आपलं बाहेर पडेल, माझ्या पिलांनी काय करायचं? आर्त अंतःकरणानं मला हाक मारली. तिथे एक हत्ती येतो, हत्तीच्या गळ्यातली घंटा निसटते आणि त्या चिमणी आणि त्या पिलांच्या वरती पडते. मला एक गोष्ट सांगा देवा, 18 दिवस भारतीय युद्ध झालं. 18 दिवसामध्ये 18 अक्षौहिणी सैन्यापैकी एका सुद्धा माणसाला वाटलं नसेल का ती घंटा उचलावी आणि बाजूला काढून ठेवावी म्हणून? एका सुद्धा रथाचं चाक त्या घंटेला जाऊन थडकलं नसेल का? एखाद्या सैनिकाचा पाय त्या घंटेला लागलेला नसेल का? एखाद्या घोड्याची लात त्या घंटेला लागलेली नसेल का? 18 दिवस ती घंटा का हलत नाही? शिवाय 18 दिवस त्या चिमणीच्या जेवणाच्या, खाण्याच्या, पाण्याची व्यवस्था करतो कोण? 18 दिवस ती उपाशी राहते कशी? 18 दिवस पाण्यापासून राहते कशी?
18 दिवस प्राणवायू वाचून ती राहते कशी? अहो यांची कृपा आहे. यांच्या कृपेनं भक्त कसल्याही अडचणीमधून करून जातो. मग सामान्य त्या चिमणीची तुम्ही रक्षा करता. भक्तांची रक्षा करण्यासाठी हातामध्ये सुदर्शन चक्र का घ्यावं लागतं तुम्हाला? हातामध्ये धनुष्यबाण का घ्यावं लागतं तुम्हाला? दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतारांवरती अवतार का घ्यावे लागतात तुम्हाला? तुमच्या संकल्पानं ह्या सगळ्या गोष्टी होतात. येता कशाला? कारण म्हणून येण्यासाठी. काय कारण? पहिलं कारण, या ठिकाणी मी येतो, दुष्टांचा नाश करतो, भक्तांचं रक्षण करतो. काय होतं म्हणे यातून? माझ्यावरती विश्वास ठेवलेले भक्त आहेत की जे आत्मविश्वासानं सांगतात, गौरवानं सांगतात, अभिमानानं सांगतात, देह राजावो अथवा पांडुरंगी अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. हा भक्तांचा विश्वास आहे माझ्यावरती. भक्त सांगतात, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आलिया आघात निवाराया. त्या भक्तांचा विश्वास मला मोडायचा नाही. तो विश्वास बळकट करण्यासाठी म्हणून मी अवतार धारण करतो, भक्तांचं रक्षण स्वतः करतो. आणि यानं होतं काय? जे दुष्ट आहेत, एका दुष्टाला मारलं की त्याच्याबरोबर बाकीच्या दुष्टांवरती वचत बसतो. म्हणून मी निर्गुण स्वरूपाचा त्याग करतो आणि सगुण स्वरूपामध्ये येतो. कारण क्रमांक 1. कारण क्रमांक 2, पृथ्वी निर्माण झाली, संसार निर्माण झाला, ब्रह्मांड निर्माण झाला. त्या ब्रह्मांडाच्या संसाराच्या निर्मितीचा इतिहास काढून पहा. मूळ अधिष्ठान ब्रह्म, ब्रह्माचा आणि मायेचा जेवढा संपर्क झाला तेवढ्या संपर्कावर ईश्वर निर्माण झाला आणि त्याच्या इच्छेनं आणि मायेच्या कार्यानं हे जगत निर्माण झालं. या जगतामध्ये असणारे सगळ्या वस्तू निर्माण झाल्या. सूर्यमाला निर्माण झाल्या, ग्रह निर्माण झाले, सजीव सृष्टीचे ग्रह, निर्जीव सृष्टीचे ग्रह निर्माण झाले. त्या ग्रहांना पूरक असणारे उपग्रह निर्माण झाले. सृष्टीवरती जीवन निर्माण झालं. सृष्टी निर्माण करणारा, संसार निर्माण करणारा त्या संसाराला मोकळा सोडेल. त्या संसाराचं प्रतिपालन करण्यासाठी, संसाराला सांभाळण्यासाठी म्हणून मूर्त रूपाला या ठिकाणी तो अवतरतो. निळोबारायांच्या गवळणमध्ये प्रसंग आहे पहा. महाराज म्हणतात, एकलेन कंठेचे म्हणून
ऐकले न कंठेची म्हणून येणे केले निर्माण हो 14 हे भुवने. अहो त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून त्यानं सगळ्या संसाराची निर्मिती केली. श्रुती माता आम्हाला सांगते की स एकाकी न रमते. एकट्याला करमलं नाही म्हणून हे सगळ्याची निर्मिती त्यानं केली आणि त्याला सांभाळण्यासाठी म्हणून मूर्त रूपानं आला. कारण क्रमांक 2. कारण क्रमांक 3 महाराजांनी आम्हाला सांगितलं हो यानं आतापर्यंत जेवढे जेवढे अवतार धारण केले कुणासाठी केले? रामासाठी अवतार, मत्स्य कुर्मादे सुकर. आतापर्यंत जे अवतार धारण करतो तो भक्तांसाठी अवतार धारण करतो. भक्तांना त्याची भक्ती करता यावी याच्याकरिता तो अवतार धारण करतो. पंढरीचे वारकरी आपण आहोत देवा. पंढरीच्या पंढरनाथाची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये घातली. वारी घेत असताना वर्षातून एकदा पंढरीला जायचं हे आपण ठरवलं आणि त्या वारीला आपण पंढरपूरला जातो आणि एरवी घरी असल्यानंतर त्याच्या नामाचं नामस्मरण करत बसतो. डोळे बंद करून त्याच्या रूपाचं चिंतन आम्ही करत बसतो. आता मला सांगा त्यानं जर रूप धारण केलं नसतं, पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यानं क्षेत्र संन्यास घेतला नसता, कुठं दर्शनाला जाणार होता? त्याच्या पंढरीनाथ नाव धारण केलं नसतं, विठ्ठल नाव धारण केलं नसतं, कोणाचं नामस्मरण करणार होता? अहो पंढरीमध्ये विटेवरती उभा, कमरेवरती हात, गळ्यामध्ये तुळशीची माळ, मकराकार कुंडल आणि कंठाला कौस्तुभ मणी हे रूप जर त्यानं घेतलं नसतं, चिंतन कुठल्या रूपाचं करणार होता? निर्गुणाचं चिंतन करता येत नाही, निर्गुणाचं नामस्मरण करता येत नाही, त्याची भक्ती करता येत नाही. भक्तांना भक्ती करता यावी, ती भक्ती त्यांना सोपी व्हावी, त्याची प्राप्ती त्यांना लवकर व्हावी याच्याकरिता म्हणून तो निर्गुणामध्ये सगुणामध्ये तो. कारण क्रमांक 3 आणि कारण क्रमांक 4. हे सगळं झालं भक्तांच्या दृष्टीनं हो, पण देवाचा फायदा काय याच्यामध्ये? त्यांना निर्गुणाचा त्याग करायचा, त्यांना नित्यानंदाचा त्याग अवस्थेचा त्याग करायचा, स्वरूपानं व्यापक असणारा तो त्यांना परिच्छिन्न व्हायचं. याच्यामध्ये त्याचा फायदा काय तो सांगतो. मी इथे येतो कशासाठी? महाराज म्हणतात अद्वयाची द्वय, अद्वयाची द्वय भालेचे कारण, भालेचे कारण. द्वय झाल्याचे कारण धरले नारायण प्रेम सुख. भक्ती प्रेम सुखाचा आनंद त्याला घ्यायचा असतो म्हणून तो निर्गुणामधून
सगुणामध्ये येतो. अहो भक्तांच्या कामामध्ये मदत त्याला करायची असते, भक्तांना संकटामधून वाचवायचं त्याला असतं, भक्तांच्या त्या भक्ती प्रेम सुखाचा आनंद त्याला घ्यायचा असतो. याच्यासाठी म्हणून तो निर्गुणामध्ये सगुणामध्ये येतो. मग भक्त जर वाळवंटामध्ये कीर्तन करत असतील, त्याच्या नामाचा जयघोष करत असतील, त्याची कीर्ती त्याची लीला जर सांगत असतील, तर त्यांच्या कीर्तनामध्ये त्याला उभारायचं असतं. अगदी पितांबर गळेपर्यंत त्या कीर्तनामध्ये बेधुंद होऊन त्यांच्या बरोबर नाचायचं असतं. याच्याकरिता निर्गुणाचा त्याग करतो आणि सगुणामध्ये येतो. तो ज्यावेळी सगुणामध्ये येतो त्या सगुण स्वरूपाचं वर्णन महाराज या अभंगामधून करतात. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर सो डोळे कान त्याचे ठाई मन पायरावो हे. गुणाला विटे वरी गुणाला विटे वरी गुणाला विटे गुणा
भक्तांसाठी आलेला निर्गुणामधून सगुणामध्ये आलेला तो भगवान परमात्मा भक्तांसाठी जर येत असेल, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर येत असेल, त्यांचा उद्धार जर करण्यासाठी येत असेल, भक्ती प्रेम सुखासाठी जर येत असेल, तर भक्तांनी त्याच्याकडे काही मागावं का मागू नये. या अभंगामध्ये महाराजांनी एक मागणी केली, भगवंता तुला पाहिल्यानंतर डोळे कान तुझ्या ठिकाणी स्थिर झाले.
मानवी शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियामध्ये नेत्रेंद्रिय, कर्णेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय आणि त्वगेंद्रिय ही 5 इंद्रिय आहेत. आणि त्या प्रत्येक इंद्रियाचा विषय हा ठरलेला आहे. डोळ्याला सुंदर दृश्य पाहायला आवडतं आणि कानाला मधुर संगीत, मधुर बोल बोलायला ऐकायला आवडतं. पण ज्या वेळेस आम्ही भगवंताला पाहिलं त्याच्यापेक्षा सुंदर दुसरं काही दिसलं नाही, हा महाराजांचा अनुभव. ज्या वेळी आम्ही त्याची कीर्ती ऐकली त्यावेळी त्याच्या नामापेक्षा दुसरं गोड काहीही नाही, हा महाराजांचा अनुभव. महाराज म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे गोड तुझे नाम. भगवंताला पाहिलं की डोळ्यांचा विषय तू आणि तू होऊन गेलास. तुझ्याशिवाय दुसरं आता गोड काहीही दिसना आणि तुझ्या नामाशिवाय दुसरं गोड आता काहीही वाटत. पण देवा एक प्रार्थना घेऊन तुझ्याकडे आलोय. काय मन पाये राहू हे, आता मन तुझ्या पायी स्थिर राहावं याची व्यवस्था तू कर. आमची आजोबा एक गोष्ट सांगायची आवाज आहे. मन चंचल असतं कसं, विषयाचा नुसता संग घडावा म्हणाला, भलत्या सवे धावे सैराट असं ते मन असतं. त्या मनाला दिशेचं बंधन नाही, मनाला वेगाचं बंधन नाही. अहो मनाची एवढी वेगाची क्षमता, इतकं चपळ, इतकं चंचल आणि इतकं वेगवान ते मन आहे की मनाने जर ठरवलं तर एका सेकंदामध्ये ब्रह्मांडाच्या 1000 परिक्रमा सुद्धा काढू शकतं. एवढं वेगवान ते मन. एका ठिकाणी स्थिर कधी राहत नसतं. मनाला नुसता विषयाचा संग लागतो. आमची आजोबा सांगायची 4 भाऊ होते आणि 4 भावांनी मिळून एक मांजर पाळलेलं होतं. 4 भावांचा त्या मांजरावरती भलता जीव होता. पण झालं काय, काही कारणामुळे भावांची भांडणं झाली आणि भावांनी वेगळं व्हायचं ठरवलं. मग त्यांच्या वाटण्या सुरू झाल्या. घराच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, उद्योगाच्या वाटण्या झाल्या, गाड्यांच्या वाटण्या झाल्या, पैशाच्या वाटण्या झाल्या, दागिन्यांच्या वाटण्या झाल्या. आता म्हणे त्या मांजरीच्या वाटण्या करा. आता ते जिवंत मांजरीच्या वाटण्या करायच्या कशा? एक मधला मार्ग काढला, काल्पनिक वाटण्या करा. म्हणजे कसं करायचं? तर आता समजा ही अशी मांजर आहे
या मांजरीच्या डोक्यावरून पोटावरून शेपटीपर्यंत अशी उभी रेष आणि पोटावरून अशी आडवी रेष. म्हणजे त्या मांजरीचे 4 भाग झाले. पुढचा डावा पाय तोंडाची उजवी बाजू एका भावाला, पुढचा उजवा पाय तोंडाची उजवी बाजू एका भावाला, पाठीमागची डावी बाजू एका भावाला आणि पाठीमागची उजवी बाजू एका भावाला. काल्पनिक वाटण्या त्या मांजराच्या केल्या. करायचं काय? आपल्या वाटणीला त्या मांजरीचा जेवढा अवयव आलाय तेवढ्या भागापुरतच मांजरीला धुवायचं, तेवढ्या भागापुरतच मांजरीला पावडर लावायची. त्या मांजरीचं पोट एकदा व्यवस्थित भरेल एवढं दूध त्याला पाजायचं नाही. सुरू होतं काही दिवस असं सुरू होतं. एक दिवस मांजरीला चुलीच्या शेजारी दूध ठेवलेलं दिसलं. म्हणून दूध प्यायला मांजर त्या चुलीजवळ गेलं आणि दूध पित असताना, आता ते मांजर आहे, ते काय एका ठिकाणी बसणार आहे का? ते हिकडून तिकडं उड्या मारायचं. अहो माणसं कीर्तनामध्ये 2 तास नीट बसत आपण, इकडची मांडी इकडे गेली, इकडचं इकडे शेजाऱ्याला धक्का मार, किती वाजले बघ, कीर्तन कधी संपायचं, झोपायला कधी जायचं. 2 तास माणसाला बसणं होईना एका ठिकाणी, मांजर बसणार आहे का? मांजर आपल्या उड्या मारायचं आणि ते उड्या मारायच्या नादामध्ये जरा पुढे गेलो, दृष्टांत सांगण्याच्या नादामध्ये पुढे गेलो. मांजरीच्या वाटण्या झाल्या आणि वाटण्या झाल्यानंतर काही दिवस असं चाललं. एक दिवशी मांजरीला त्या अंगणामध्ये उंदीर दिसला. उंदीर म्हणून उंदराच्या पाठीमाग ते मांजर गेलं धावत. समोरच्या बाजूला तारेचं कुंपण होतं. उंदीर त्या कुंपणाच्या कडून निघून गेला. मांजरीला जाताना नाही, मांजरीच्या पाठीमागच्या उजव्या पायाला ती तार लागली, जखम झाली. आता तो पाय ज्या भावाच्या वाटणीला गेलाय त्या भावानं त्याला काहीतरी मलमपट्टी केली पाहिजे, उपचार काहीतरी केला पाहिजे. मग त्याला मलमपट्टी केली, उपचार केला, ती पट्टी बांधली आणि मांजर इकडं खेळण्याच्या नादामध्ये, बागडण्याच्या नादामध्ये, हिंडण्याच्या नादामध्ये ती पट्टी विसरली आणि एक बाजू खाली लोंबायला. मांजर गेलं स्वयंपाकघरामध्ये दूध प्यायला आणि दूध पित असताना निसटलेली पट्टी पडली त्या निखाऱ्यावरती, त्या विस्त वावरती. ती पट्टी पेटली. पट्टी पेटल्यानंतर मांजर घाबरलं. मांजर पळत पळत बाहेर आलं, अंगणामध्ये आलं. बाजूला कापसाचा कारखाना होता, त्या कारखान्यामध्ये शिरलं. काय होणार आहे? कारखाना सगळा जळाला, जळून आतमध्ये मांजर गेलं. कारखानदाराचं नुकसान झालं. मालक याचा उगा भाव म्हणाला, तुमचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, माझा कापूस जळतो, माझे नुकसान भरपाई करून द्या. म्हणले आम्ही काय चाललं नाही, मांजराने चाललं, मांजर मेलं, आम्ही काय तुझं नुकसान देत नाही. आता देत नाही म्हटल्यावर करायचं काय? गेलो कोर्टामध्ये आणि जज साहेबांना म्हणणं दिलं की साहेब, यांचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, माझा कापूस जळतं, माझं नुकसान करतं, त्या भावांकडून तेवढं माझी नुकसान भरपाई तेवढी वसूल करून द्या. साहेबांनी यांना बोलवलं. 3 भाऊ एकत्र झाले आणि 3 भाऊ एकत्र होऊन साहेबांसमोर गेले. साहेबांना सांगितलं, साहेब आमच्या घराच्या वाटण्या झाल्या, आमच्या दागिन्यांच्या वाटण्या झाल्या, आमच्या गाड्यांच्या वाटण्या झाल्या, आमच्या पैशाच्या वाटण्या झाल्या, उद्योगाच्या वाटण्या झाल्या आणि त्या वाटण्या करत असताना आम्ही मांजर सुद्धा वाटून घेतलेलं. प्रत्येक भावाच्या वाट्याला एक एक अवयव आलेला. आता पाठीमागचा डावा पाय त्या भावाच्या वाटणीला आलाय, जबाबदारी त्याची आहे. त्यानं त्या पायाला जर जखम झाली, त्यानं मलमपट्टी केली, ती पट्टी पेटली, कारखान्यात मांजर गेलं, कारखाना जळाला, जबाबदारी पूर्ण त्याची. ज्यानं पायाला पट्टी बांधली, नुकसान भरपाई जर घ्यायची असेल तर त्याच्याकडनं घ्या, आमचा काहीही संबंध नाही. मग आता हे तिघं असं म्हणतात. म्हणलं चौथ्याला बोलवलं. बाबा तुझं म्हणणं काय? तुझे होतं असं म्हणाला. चौथ्यानं सांगितलं, साहेब माझ्या 3ही भावांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्या वाटण्या झाल्या, मांजरीच्या वाटण्या केल्या, माझ्या वाटणीला जो पाय आला त्या पायाला जखम झाली, मी त्याला पट्टी केली, ती पट्टी पेटली, कारखान्यात मांजर गेलं, कारखाना जळा, हे सगळं बरोबर आहे. साहेब मला फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तो पाय स्वतःहून तिथं जाऊ शकत होता का? पायाला लागलेलं होतं. पाय स्वतःहून तिथं जाऊ शकत नव्हता. त्या 3 पायानं त्या एका पायाला तिथपर्यंत ओढकलेलं, म्हणून मांजर तिथं गेलं. नुकसान भरपाई घ्यायची असेल तर तिघांकडनं घ्या, माझा संबंध नाही. ज्याप्रमाणे त्या मांजरीचे 3 पाय त्या एका पायाला ओढत येतात, त्याप्रमाणे विषय आम्हाला देवापासून लांब घेऊन जातात. त्याची प्राप्ती आम्हाला करू देत नाही.
मन आहे जे विषयाच्या पाठीमागं धावत जातं. म्हणून देवा आता तुझ्याकडेच आम्ही प्रार्थना करतोय की आमचं मन तुझ्या पायी स्थिर तू करून घे. माऊली म्हणतात पहा, गोपाळ रे तुझे ध्यान लागो, गोपाळ रे तुझे ध्यान लागो, गोपाळ तुझे ध्यान लागो, गोपाळ तुझे गोपाळ रे तुझे ध्यान लागो, गोपाळ रे तुझे ध्यान लागो, गोपाळ तुझे ध्यान लागो, गोपाळ तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्र जीवना. देवा एक प्रार्थना घेऊन तुमच्याकडे आलोय की आमच्या मनालाही तुमचं ध्यान लागावं. कशासाठी? मनाला त्याच्या रूपाचं ध्यान का लागावं? मनाला त्याच्या प्राप्तीचा वेध का लागावा? कारण तो स्वतः भगवद्गीतेच्या 9व्या आणि 18व्या अध्यायामध्ये सांगतो, माझी प्राप्ती जर व्हायची असेल तर त्याच्यासाठी मन समर्पण गरजेचं आहे. मन मना भव मद्भक्तो मद्याजे मां नमस्कुरु, मामे वै प्रपद्यन्ते माया. मन्मना भव मद्भक्तो मद्याजे मां नमस्कुरु, मामे वैशसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजे मां नमस्कुरु, मामे वैशसि उक्त्वैव मात्मानं मत्परायणः. तू मन हे मेची करे, माझिया भजने प्रेम धरे. सर्वत्र नमस्कारे मजैका ते. त्यावेळी अर्जुना माझी प्राप्ती होईल. ज्यावेळी मन समर्पित करशील त्यावेळी प्राप्ती होईल. आणि त्याची प्राप्ती झाल्यानंतर काय होईल? निवारोने जाय माया, ऐसे छाया जयाची. मायेची बाधा होईल. संसार सागरामधून मुक्तता होईल. दुःखाचा नाश होईल आणि अविनाशी सुखाची प्राप्ती होईल. निवारोने जाय माया, ऐसे छाया जयाची. ज्यावेळी त्याची प्राप्ती होईल त्यावेळी तो काय करेल? तो अवतरेल पार भव दुस्तर नदीचा दुस्तर अशी असणारी माया, ते मायेमधून तो बाहेर घेऊन जाईल, तारून घेऊन जाईल. आमचा उद्धार तो करेल. अहो, जो एवढा मोठा आहे, ज्याच्या सृष्टीनं ज्याच्या इच्छेनं सृष्टीचे व्यवहार चालतात, आम्ही जर त्याला शरण गेलो तर त्याला आमचं स्मरण होईल? आमच्यासारख्या जड जीवाचा तो उद्धार करेल का? महाराज म्हणतात, अरे बाबा, बहु कृपाळू आहे. प्रत्येकाचा उद्धार करण्याचं वचन त्यानं पुंडलिकरायाला दिलं आहे. मूढ बापे जैसे तैसे
उतरे कासे लांबून जो येईल कोणीही असू द्या, लहान असू द्या, थोर असू द्या, नर असू द्या, नारी असू द्या, कोणीही असू द्या, आबाल असू द्या, वृद्ध असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाने त्याच्या जवळ चला, त्याचं नामस्मरण करा, त्याला शरण जावा, निश्चितपणे तो उद्धार करेल. महाराज म्हणतात यारे लहान यारे भलते नरे कुणीही यामुळे प्रत्येकाचा स्वीकार तो करतो. अहो ज्यावेळी ध्रुवाचा स्वीकार केला तर ध्रुवाचं वय होतं किती? ज्यावेळी उपमन्यूचा उद्धार केला, स्वीकार केला, त्यावेळी त्या उपमन्यूचं वय किती होतं? दासी पुत्र गण्या विदुराच्या पक्षी दैत्य घरी रक्षे प्रल्हाद. ज्यावेळी शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला गेले होते तर दुर्योधनानं 56 भोगाचं जेवण तयार ठेवलं होतं, पण त्याचा स्वीकार नाही केला. विदुराच्या घरी जाऊन ताक आणि कण्या खाल्ल्या. कुठल्या अधिकाराचा विचार केला? शबरी गुरुग्रही गेलेली, तारुण्य अवस्थेमध्ये असणारी म्हातारी झाली, हातामध्ये काठी आली, मणका वाकला, तरीही प्रभू रामचंद्राची वाट आयुष्यभर बघत बसली. तिचा स्वीकार केला. नवऱ्याच्या शापानं ग्रासित असलेली ती अहिल्या, तिचा स्वीकार केला. प्रत्येकाचा उद्धार तो करतो, प्रत्येकाचा स्वीकार तो करतो. देव हा भावाचा भुकेला आहे आणि तो भाव त्याला मिळाला की तो उद्धार करण्यासाठी नित्य तयार असतो. तो काय म्हणे? समध्यान ते चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पाय राहुले. असा तो असणारा भगवान परमात्मा सगुण साकार झालाय, मूर्त रूपाने या ठिकाणी आलाय. कशा करिता?
तो 12व्या अध्यायामध्ये सांगतो पहा, म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करोने त्यांची गावा भावतू आलो भक्तांसाठी आलेला. अवतार धारण करतो. अवतार धारण केल्यानंतर त्या सुंदर अशा स्वरूपाचं वर्णन महाराज त्या अभंगामधून करतात. आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पाय रावो हे निवारोणे जाय माया ऐसे छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पाय रावो हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पाय कीर्तनाच्या आरंभी दिलेला माझा शब्द मी पाळतो. कीर्तनाचा बराचसा भाग अजून शिल्लक आहे, पण वेळेच्या अभावामुळे आपल्याला थांबावं लागते. अगोदरच खूप उशीर झालाय, पण तरीही मी 5 मिनिटं आपल्याला या ठिकाणी बसवून ठेवणार. कीर्तन संपलं, कीर्तनासाठी बसायचं नाही. कीर्तन संपल्यानंतर आरतीच्या वेळी आपण उठून उभा राहाल. आरती झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहात त्या ठिकाणी पुन्हा खाली बसा. फक्त 5 मिनिटं भगवंताच्या नामाचं नामस्मरण करूया आणि त्याच्यानंतर आपण मोकळे आहात. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पाय रावो हे. तुका म्हणे समागमा तुका म्हणे तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान हे ते चरण कुमार हे ते चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई सुकुमार हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई तुका म्हणे समाधान तुका म्हणे समाधान तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान हे ते चरण सुकुमार ते सुकुमार डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई
ढाये डोळे कान त्याचे ढाये डोळे कान त्याचे ढाये मन पाही राहोए मन पाही
मागणते एक दुसप्रते आहे दशल तरी पाहे पांडुरंग या संत सिंगरवे हे चिमजदी आणि नमागे तुझ तुका म्हणे आता संतांची ज्ञानदेव तुका